जसं आता ऑपरेशन टायगर हे खासदारांच्या बाबतीत घडलं, मी म्हणजे अधिकृत सांगू शकत नाही, पण ही खासदारांच्या मध्ये जशी खतखत होती ना, तशी किंबहुना त्यापेक्षा जास्त खतखत ही आमदारांच्या मध्ये आहे उभाटा गटाच्या. साहेब, ही जी टायगर ऑपरेशन टायगर आहे या संदर्भात अशी एक चर्चा सुरू आहे की आमदारांच्या बाबत सुद्धा असंच एक ऑपरेशन होईल येत्या काही दिवसात. काय बघा तुम्ही, 4 दिवसापूर्वी जेव्हा ही ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली, 1-2 वाहिन्यांनी मला फोन घेतला होता. मी प्रवासामध्ये होतो आणि त्याने विचारलं मला असं काय आहे का. तेव्हा मी काय सांगितलं होतं की खासदारांच्या मध्ये उभाटा गटाच्या खतखत आहे. आणि त्याच वेळी मी म्हटलं होतं की केवळ खासदारांमध्ये नाही, आमदारांमध्ये, नगरसेवकांमध्ये, पदाधिकाऱ्यांच्या मध्ये सुद्धा ही खतखत आहे. आणि ही खतखत काय आहे, आता आमदारांना आम्ही तर नेहमी बरोबर असतो सगळ्याच पक्षाचे, उभाटाचे आमदारसुद्धा आमचे मित्र आहेत. पण सभागृहामध्ये विधानसभेचं काम अधिवेशन चालू असताना किंवा मंत्रालयामध्ये भेटताना अनेक आमदार खतखत व्यक्त करतात की आम्हाला पाठबळ जे पक्षाचं पाहिजे, पक्ष नेतृत्वाचं पाहिजे. आता समजा जे आमदार आहेत त्यांचे राज्य सरकारकडे काय महत्त्वाचे विधानसभा मतदारसंघातले प्रश्न प्रलंबित असतात. आमदार मंत्र्यांच्याकडे प्रयत्न करतात, माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्र्यांच्याकडे प्रयत्न करतात. पण त्याला जर पक्षाच्या प्रमुखांनी जर अशा आमदारांना एकत्र घेतलं, माननीय मुख्यमंत्र्यांची, माननीय उपमुख्यमंत्र्यांची वेळ मागितली, बाबा आमच्या पक्षाच्या आमदारांची हे प्रश्न प्रलंबित आहेत, हे सोडवायसाठी जर पक्ष नेतृत्व पुढं आलं तर नक्कीच ते सुटायला मदत होते. आमदारांना आधार वाटतो की आमच्या पाठीमागं पक्षाचं नेतृत्व आहे. आमदार खाजगीमध्ये सांगतात की असं काहीच 2 वर्षात झालं नाही. आता 24चं इलेक्शन झालं, 1.5 वर्ष होत आलं, आतासुद्धा काही झालं नाही. त्यामुळं आमदारांना शेवटी मतदारसंघातले प्रश्न, त्यांच्या जनतेला द्यायचं उत्तर, यामुळं ते अस्वस्थ आहेत. त्यामुळं कदाचित जसं आता ऑपरेशन टायगर हे खासदारांच्या बाबतीत घडलं, मी म्हणजे अधिकृत सांगू शकत नाही, पण ही खासदारांच्या मध्ये जशी खतखत होती ना, तशी किंबहुना त्यापेक्षा जास्त खतखत ही आमदारांच्या मध्ये आहे उभाटा गटाच्या. साहेब, आपली जी आमदारांची संख्या आहे ती वाढून येते काही महिन्यात जवळपास 90पर्यंत जाऊ शकते अशी एक चर्चा आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सुद्धा अनेक आमदार आपल्याकडे यायला इच्छुक आहेत. काय याच्याबद्दल नाही, या बाबतीतला निर्णय घेण्याचा अधिकार आदरणीय शिंदे साहेबांना आहे. आमचं एकच काम आहे, जे आमदार अशा पद्धतीनं आमच्याकडं त्यांच्या पक्षातल्या नेतृत्वाबद्दल नाराजी व्यक्त करतात, खंत व्यक्त करतात, काही खतखत बोलून दाखवतात, माननीय शिंदे साहेबांच्या कानावर घालणं हे आमचं काम आहे. त्यामुळे तेवढं निर्णय हा साहेबांचा अंतिम आहे की कोणाला पक्षामध्ये प्रवेश द्यायचा, कोणाला या ठिकाणी त्याच्यामध्ये नव्यानं समाविष्ट करून घ्यायचं, हे सगळे अधिकार पक्षाचे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांकडे आहेत. साहेब, राऊतांविषयीचा प्रश्न आहे. राऊतांनी असं म्हटलंय की वाई सिक्युरिटी घेऊन तुम्हाला फिरावं लागतंय. स्वतःच्या हिमतीवर ज्या पद्धतीनं गद्दारी केली त्या पद्धतीनं स्वतःच्या हिमतीवर बाहेर फिरून दाखवा, असं त्यांचं वक्तव्य आहे खासदारांच्या. राऊतांना म्हणावं, वाहिन्या बघा. एका बाजूला जसं तुम्ही आमच्याकडं आलेल्या खासदारांचा निषेध करताय, दुसऱ्या बाजूला त्या खासदारांचं फ्लेक्स लावून, बोर्ड लावून त्यांच्या मतदारसंघात लोक स्वागत करतात. त्यामुळं एकच बाजू माध्यमांना सांगायची. आणि शेवटी कसं आहे, राज्यात कायदा हातात घ्यायचा अधिकार कोणाला नाही, कायद्याचं राज्य आहे. त्यामुळं जर कोण अशा पद्धतीनं खासदारांवरती काय हल्ला करायचा प्रयत्न केला, त्यांना हानी पोचवण्याचा प्रयत्न केला, तर शेवटी राज्य सरकारची जबाबदारी आहे सगळ्या लोकप्रतिनिधींचं, राज्यातल्या जनतेचं रक्षण करायचं. ते कोणाला घाबरतायत म्हणून त्यांना वाईपलं सिक्युरिटी अशातला भाग नाही. पण राऊतांना म्हणावं, तुम्ही केव्हाही लोकशाही मार्गानं पुढे या. तुम्ही आम्हाला, असं मी कालच सांगितलं, राऊत आम्हालाही असंच म्हणत होते की माननीय शिंदे साहेबांच्या बरोबर गेलेल्या 50 पैकी 1 आमदार निवडून येणार नाही. आम्ही 40 आमदार पक्षाचे होतो, 10 आमदार अपक्ष होतो. 40 पैकी आम्ही 60 झालो. काय झालं, लोकांनी आम्हाला निवडून दिलं. आमच्या 40 संख्येपेक्षा 1.5 संख्या जास्त निवडून दिली. म्हणजे लोकांचा विश्वास शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर आहे. राऊत जे बोलतात ना, बघा, राऊत काय म्हणत होते, कसलं टायगर ऑपरेशन, आम्ही काय वुल्फ ऑपरेशन करणार आहे. काय केलं ऑपरेशन, काल तुमच्या बैठकीला 6 खासदार गैरहजर होते, त्याच्यानंतर मग शिवगाळ सुरू झाली. आता राऊतांच्यासारख्या विश्वविख्यात प्रवक्त्यांनी शिवराळ भाषा वापरायची. अहो, अशी भाषा, शिवराळ भाषा लोकप्रतिनिधींबद्दलच काय, सामान्य माणसाबद्दल सुद्धा वाहिन्यांवरती पब्लिकली वापरणं चुकीचं आहे. मला सांगा, वाहिन्यांनी ते कट केलं, वाहिन्यांनी दाखवताना ते शब्द गाळले,
मग त्याचं सुद्धा जर तारतम्य भान राऊतांना राहिलं नसेल तर राऊत आता सैरभैर झालेले आहेत. राऊतांना भीती वाटती की आता उद्धव ठाकरे साहेबांच्या समोर गेल्यानंतर फटके पडतायत, कारण दरवाजाच्या बाहेरचा रस्ता दाखवला जातोय. ह्या भीतीमुळं सैरभैर झालेले राऊत अशा पद्धतीची वक्तव्य करतायत. साहेब